ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरूंना द्वैत सहन होत नाही. ओव्या आहेत 40 ते 42. सद्गुरूंनी जीवाचा जीवपणा काढून घेतला व तत्सापेक्ष शिवपणाही व्यर्थ केला. तेलही गेलं आणि तुपही गेलं. आता शिष्याच्या हातात अधिष्ठानभूत धुपाटणं तेवढं शिल्लक राहिलं. अशी शिष्याची स्थिती होईल तेव्हाच ते खरे सद्गुरु दर्शन ठरेल. कारण ज्ञानदेव सांगतात की विशेषाचे नावे आत्मत्वही न साहवे, किंबहुना न व्हावे कोणीच या. विशेषाचे नावे म्हणजे विशेष भावाने. विशेषाच्या नावाने तुम्हाला आत्मत्व हे सहन होत नाही. किंबहुना अधिक काय सांगावं, विशेष किंवा सामान्य कोणत्याही भावाचा तुमच्या स्वरूपात प्रवेश होऊ शकत नाही. पुढे म्हणतात, राती नुरेची सूर्या ना लवण तरी पाणीया, नुरे जेवी चेईलिया नीद जैसी. चेईलिया म्हणजे जागा झालेला. सूर्याला रात्र उरत नाही किंवा लवणाला पाण्यात उरता येत नाही व जागा झालेल्याच्या बाबतीत झोप उरत नाही. कापुराचे थळीव नुरे आगीची बरव, नुरेची रूप नाव तैसे येया. थळीव म्हणजे अलंकार आणि बरव म्हणजे शोभा. कापराचा ढीग आणि अग्नी यांचा संपर्क होताच कापूर व अग्नी दोघेही शिल्लक राहत नाहीत. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, आत्मा येणे नावे जरी विशेष आवे, तरी न साहवे तेही तुझ. सामान्य विशेष सांडोनी संबंध, होसी स्वयंसिद्ध सद्गुरू तू. सूर्यापुढे रात्र नुरे एक क्षण, नातारी लवण जळी जैसे. किंवा निद्रा जैसी हारपतेसाच, जागृती येताच एकाएकी. किंवा कापुराची भूषणे अग्नीत, जळोनिया जात अशेषत्वे. तैसे नामरूप जयाची या ठाई, निशेषते जाई हारपोने. शिष्याला प्राप्त होणाऱ्या पूर्णावस्थेचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरूंच्या ठिकाणी सामान्य विशेष असा भेद अजिबात नसतो. विशेष म्हणजे अनेक गोष्टीतून एखादी गोष्ट वेगळी दाखवणारा गुणधर्म. असंख्य योद्धे हे सामान्य रूप झाले. त्यातून अमुक एक योद्धा निवडायचा असेल तर त्याचे काही वैशिष्ट्य दाखवावे लागते. उदाहरणार्थ, या एवढ्या योद्ध्यांमधील 4 घोड्यांचा रथ असलेला तो अर्जुन. आता सर्व योद्ध्यांमधून अर्जुन वेगळा स्पष्टपणे प्रतीतीस आला. तसे सामान्य किंवा विशेष अशा रूपामध्ये सद्गुरू अडकत नाहीत. ते या दोन्ही रूपांच्या पलीकडे असतात. शिष्य सद्गुरूंशी एकरूप होऊन आत्मत्वाने राहिला असे म्हणण्याचीही सोय नाही. कारण त्यांना या विशेषणाचाही तिटकारा असतो. त्याला विशेष असं परमात्म स्वरूप म्हणावं तर त्याला आत्मत्व हे सहन होत नाही. नामरूप संबंध जाती क्रिया भेद हा आकारासीच प्रवाद वस्तुसी नाही, असं ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे. नाम रूप संबंध जाती क्रिया इत्यादी भेददर्शक विशेष गुण हे आकाराच्या ठिकाणी असतात, परमात्मा स्वरूपात नसतात. सद्गुरू सामान्य व विशेषाच्या अतीत आहेत. त्यांना सामान्य किंवा विशेष म्हटले तर भेद निर्माण केल्यासारखं होतं. त्यांना आत्मत्व मानणे देखील सहन होत नाही. कारण आत्मत्व म्हटले की त्याच्या अपेक्षेने अनात्मत्व हे सिद्ध होते. त्यामुळे त्यांना आत्मत्वही सहन होत नाही, असं ज्ञानदेव सांगतात. त्यामुळे सामान्य विशेष अंश वगैरे कोणत्याच भावाचा सद्गुरू रूपात प्रवेश होत नाही. कारण तसा फरक झाला की द्वैत आलं. आपल्या स्वरूपाला दोनपणाचा स्पर्श होऊ नये म्हणून तत्सापेक्ष जे एकपण त्याला सुद्धा ते फाटा देतात. त्यांची खरी स्थिती म्हणजे काही नाही पण हीच आहे. तीच शिष्यालाही प्राप्त होते. जीवपणा जातो, त्याच्या सापेक्षतेने येणारा शिवपणा सुद्धा जातो व तो सद्गुरू स्वरूप होऊन राहतो. ही गोष्ट ज्ञानदेव 4 दृष्टांतांनी स्पष्ट करतात. पहिला दृष्टांत आहे, सूर्यापुढे रात्र उरत नाही. रात्र जर सूर्याचे दर्शन घ्यायला गेली तर तिचा रात्रपणा शिल्लक राहत नाही. सूर्याच्या बाबतीत रात्र कधी नाहीच. त्याने तिला पाहण्याची इच्छा केली तरी सुद्धा त्याला ते शक्य होणार नाही. त्याच्या पुढे तिचा मागमूस सुद्धा शिल्लक राहत नाही. अवघी रात्र प्रकाशमयच बनून जाते. आता अंधार आणि प्रकाश असा दोनपणा तिच्या ठिकाणी उरत नाही. शिष्यातही तसा गुरु शिष्य असा दोनपणा शिल्लक राहत नाही. तोही ज्ञानरूप होऊन जातो. दुसरा दृष्टांत आहे मिठाचा. पाण्यात मीठ वेगळेपणांना उरत नाही. मिठाचे खडेपण पाण्यात टिकत नाही. पाण्यात टाकले की तेही जलरूप होऊन जाते. मीठ जसे आपले नाम आणि रूप
या दोन्हीचा त्याग करून पाण्याशी एकरूप होऊन राहते, तसाच शिष्य सुद्धा सामान्य विशेष किंवा आपले नाम व रूप या दोन्हीचा त्याग करून गुरुतत्वाशी एकरूप होऊन राहतो. पुढचा दृष्टांत आहे निद्रा आणि जागृती. जाग आल्यावर निद्रा उरत नाही. निद्रा आणि जागृती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी एखाद्याकडे राहू शकत नाहीत. तसेच मी शिष्यही आहे आणि मला ज्ञानाची जागृती आली आहे, किंवा मी आधी जीवरूप होतो आता शिवरूप झालो आहे, असे दोन भाव शिष्याकडे राहत नाहीत. ज्ञानाची जागृती येणे म्हणजे गुरुतत्वात पूर्णपणे विरघळून जाणे. जीवपण नाहीसा झाला की तत्सापेक्ष शिवपणा पण नाहीसा होणे ही खरी एकरूपता. कापूर आणि अग्नी. कापराच्या दागिन्यांचे अग्नीजवळ नामरूप उरत नाही. दिवा तेवत असतो तेव्हा तो अग्नीची शोभा वाढवत असतो, पण कापूर आणि अग्नी दोघे एकत्र आले तर कापराचा खडेपणा शिल्लक राहत नाही व अग्नीची शोभा पण राहत नाही, कारण थोड्याच वेळात कापराला जाळून अग्नी सुद्धा शांत होऊन जातो. ना अग्नीचे रूप व नाम राहिले, ना कापराचे, ना जाळून टाकल्याची खूण म्हणून राख राहिली. मागे काहीही न उरणे हे अग्नी आणि कापूर यांच्या भेटीचे स्वरूप आहे. तसेच स्वरूप गुरु शिष्य भेटीचे आहे. गुरुरूपी अग्नी व शिष्यरूपी कापूर एकत्र आले की गुरुरूपी अग्नी शिष्यरूपी कापराची नामोनिशाणी उरू देत नाही, त्याचबरोबर स्वतःचेही गुरु पण उरू देत नाही. अशा परिस्थितीत गुरु शिष्यापुढे वंदत्वाच्या रूपाने उभा राहणार तरी कसा, तीच गोष्ट ज्ञानदेव पुढे स्पष्ट करून सांगत आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.